जय शंभो, जय शिवा. This is Basveshwar Kadgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very interesting and spiritual topic, that is the avatars of Lord Shiva. And today's topic is going to very spiritual and interesting. That's why don't skip the video and watch full video. Okay? But before this, guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. You have four options. Out of these four options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you. Thanks a lot. So, guys, let's start. मित्रांनो, व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी बुद्धिदाता गणेशजी आणि या विश्वाचे स्वामी त्रिकाल स्वामी देवांचेही देव महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन आणि यांना त्रिवार वंदन करून आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूयात. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम गगनपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मित्रांनो, आजचा दिवस भगवान शंकरजी यांना समर्पित आहे. आज सोमवती अमावास्या म्हणजेच सोमवारी येणारी अमावास्या आणि ही तिथी शंकरजी म्हणजेच महादेवजी यांना अतिशय प्रिय अशी आहे. कारण या दिवशी आपण शंकरजीचं जे व्रत वैकल्य किंवा ध्यान पूजन भजन किंवा शंकरांच्या आठवणीत स्मरणात किंवा शंकरजीच्या भक्तीमध्ये आपण घालवला तर आपणाला भगवान शंकरजी प्रसन्न होतात आणि दृष्टांत रूपाने आपणाला भेटून आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं. म्हणून आजच्या दिवसाला म्हणजे सोमवती अमावास्येला अनन्यसाधारण असं महत्व आहे. दोस्तों, 184 योनियां घूमने के बाद हमें ये अनमोल मनुष्य देह मिला है. हम तहे दिल से शुक्रगुजार है उस परवरदिगार के, उस मालिक के, उस भगवान शंकर जी के, उस परम पिता के, जिन्होंने हमें ये नरदेह दिया है. क्योंकि ये इतना अनमोल है. 84 लाख योनियां घूमने के बाद मिलता है और इसी जन्म में हम ये जीव शिव परमात्मा को प्राप्त कर सकता है. इसलिए इसका जो महत्व है वो बहुत अनन्य साधारण अनमोल है और इसीलिए हम उस विधाता के, उस परवरदिगार को तहे दिल से शुक्रिया और हमारा जो भी ऋण है
वो हम प्रकट कर सकते हैं. ओके. तर मित्रांनो, आजचा दिवस सोमवती अमावस्या म्हणजे शंकरजी यांचा खास दिवस. कारण सोमवार किंवा विशेष करून जी अमावास्या सोमवारी येते, त्या दिवशी पृथ्वी तलावर पूर्णतः भगवान शंकरजीचा वास असतो, असं म्हटलं जातं. म्हणून या दिवशी सुवासिनी स्त्रिया ज्या आहेत, या आपल्या पतीसाठी किंवा आपल्या घरातील सुख-समृद्धीसाठी व्रत, उपवास ठेवतात किंवा शंकराचं भजन वगैरे करतात. आणि जे भक्त आजच्या दिवशी शंकराचं ध्यान, शंकराचं भजन, शंकराचं जप किंवा शंकर नामावली, शंकरांचे अवतार इत्यादी विषयी अ, म म्हणजे रममाण असतात, भक्तीमध्ये तल्लीन असतात, त्यांना दृष्टांत रूपानं किंवा अगदी साक्षात सुद्धा भगवान शंकरजी प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात, दर्शन देतात. असं हे आगळं-वेगळं महत्त्व असलेला आजचा जो सोमवती अमावास्या हा दिवस आहे, याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. शंकरजींना प्रिय असलेला आजचा जो दिवस सोमवती अमावस्या, या दिवशी आपण पण भगवान शंकरजींचे भजनातील काही अ, अ, ओळी म्हणूयात, जेणेकरून आपल्या पण खारीचा वाटा किंवा अगदी भक्तीमध्ये आपला पण खारीचा वाटा आपण नोंदवायला काही हरकत नाही. तर शिव हर शंकर नमामि शंकर, हर 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 शंभो. शिव हर शंकर नमामि शंकर, हर 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 शंभो. कैलाश राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू बहुदुःख हारी, तुझवीन शंभू मज कोण तारी, मज कोण तारी. तर अशा रीतीनं आपण भगवान शंकराची स्तुती करून आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भगवान शंकरांनी या पृथ्वी तलावर किती अवतार घेतले आणि ते कोणकोणते घेतले, याविषयी आपण सविस्तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एक भगवान शंकरजींना आपली भक्तीचं पुष्पगुच्छ म्हणून अर्पित करणार आहोत. तर भगवान शंकरांनी पृथ्वी तलावर 19 अवतार घेतलेले आहेत. किती? 19 म्हणजे 19 अवतार शंकरजींनी पृथ्वी तलावर घेतलेले आहेत. त्यापैकी कोणकोणते अवतार आहेत, ते कसे आहेत, हे याविषयी आपण आज सविस्तर पाहणार आहोत. तर पहिला जो अवतार आहे भगवान शंकरांनी पृथ्वी तलावर घेतलेला, तो शरभ अवतार. शरभ अवतार. भगवान नरसिंह यांचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान शंकरांनी पृथ्वी तलावर जो अवतार घेतला, तो शरभ अवतार. तर नरसिंह, तर भक्त प्रल्हाद जे होते, यांचे वडील हिरण्यकश्यप हे अतिशय दुष्ट असे राजा होता किंवा राक्षसी राजा होता, आणि त्यांचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार खांबातून, लाकडाच्या खांबातून जो प्रकट झालेला आहे. आणि हिरण्यकश्यपचा मृत्यू कसा होता? बाहेरही नाही, आतही नाही, असं त्याला वरदान होतं. म्हणून उंबऱ्यावर बसून त्यांना असं आपल्या मांडीवर हे करून त्याचं पोट फाडलेलं आहे रागात येऊन. इतका तरी राग, कारण त्यांनी खूप दुष्टाचरण केलेलं होतं. अगदी स्वतःचा मुलगा जो होता प्रल्हाद, तो सारखं नारायण नारायण विष्णू भक्तीमध्ये असायचा. पण त्यांचा दंडक काय होता की हिरण्यकश्यप यांच्या नावाशिवाय दुसऱ्या कुठल्याही देवी देवतेची पूजा करायची नाही, त्याचं नामस्मरण करायचं नाही किंवा त्याची भक्ती करायची नाही. आणि तो प्रजेला सुद्धा खूप छळत असे. त्यामुळं प्रजा पण त्या हिरण्यकश्यप राजावर खूप वैतागून होती. आणि त्यामुळंच यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवन्तु भारता, या महाभारतातील जो संदेश आहे भगवान विष्णूंचा, की ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, अधर्माचं राज्य माजतं, अधर्म आपल्या सीमा ओलांडून परमसीमेला जातो, सज्जनांचा
तिरस्कार किंवा सज्जनांचा छळ होतो, दुष्ट किंवा दुर्जनांचाच इकडे-तिकडे सुळसुळाट होतो. अशा वेळेला भगवान विष्णू पृथ्वी तलावर येऊन भक्तांच्या संरक्षणासाठी, सज्जनांच्या संरक्षणासाठी व दुष्टांचा नाश करण्यासाठी येतात आणि तोच अवतार म्हणजे नरसिंह अवतार. आणि हा नरसिंह अवतारामध्ये नरसिंह अवतारामध्ये येऊन हिरण्यकश्यपचा भगवान विष्णूंनी अ, वध केलेला आहे. आणि तरी पण विष्णूंचा राग काही कमी होत नव्हता हे शंकराने पाहिलं आणि त्यांना मग शरभ अवतार घेऊन पृथ्वी तलावर यावं लागलं आणि भगवान विष्णूंचा राग शांत करायला लागलेला. आणि हा राग शांत करण्यासाठी भगवान शंकर पृथ्वी तलावर ज्या अवतार रूपात आले तो अवतार म्हणजे शरभ अवतार. ओके. त्यानंतर भगवान शंकरांचा दुसरा अवतार आहे पिपलाद अवतार. पिपलाद मागच्या व्हिडिओमध्ये आपण पिपलादाची कथा, शनिदेव, पिपलाद किंवा दधीची ऋषी याची आपण ऐकलेली आहे. दधीची ऋषींचा मुलगा पिपलाद. आणि दधीची ऋषी जी होते त्यांनी स्वतःची हाडे देऊन त्यापासून एक हे केलं होतं, हे शस्त्र, जेणेकरून त्या दुष्ट राक्षसांचा संहार करण्यासाठी म्हणजे स्वतःची हाडे दान दिलेला. आणि भगवान शनिदेव त्यांच्या राशीत आल्यामुळे त्यांना वयाच्या 29व्या वर्षी मरण पत्करावं लागलं होतं. त्यावेळेला पिपलाद फक्त अगदी 2 ते 2.5 वर्षाचे होते आणि त्यामुळं वडील वारल्यावर त्या वियोगात म्हणजे दधीची ऋषी वारल्यावर त्यांच्या ज्या भार्या म्हणजे पत्नी होत्या त्या पण सती गेलेल्या आहेत आणि त्या बाळाला पिपळाच्या त्या छोट्याशा पोकळीमध्ये, झाडाच्या ह्याच्या जी पोकळी आहे त्या पोकळीमध्ये ठेवून त्यांनी पण देहत्याग केला होता. आणि पिपलादांना अगदी लहानपणापासून अनाथपणाचं दुःख म्हणजे आईही नाही आणि वडीलही नाही अवस्था सोसणे भाग होते. हे सगळं कशामुळं घडलं होतं तर शनिदेवाचे छळण किंवा शनी त्यांच्या वडिलाच्या राशीला आल्यामुळं. त्यामुळे त्यांचा शनिदेवावर खूप राग होता. त्यामुळे पिपलादांनी शनिदेवाला वज्र हाणलेलं आहे आणि त्यांचा देहसुद्धा काळा केलेला आहे क्रोधानं म्हणजे जाळून. आणि त्यावेळेला मग ती कथा तुम्हाला त्या दिवशी सांगितलेली आहेच. तर त्यावेळेला शनिदेवाने त्यांना वरदान दिले की जे बालक वयाची 16 वर्ष होईतोपर्यंत म्हणजे जन्मल्यापासून 16 वर्ष होईपर्यंत तुम्ही कुणाच्याही राशीला यायचं नाही असं शनिदेवाला त्यांनी बजावून सांगितलेलं आहे पिपलादाने. आणि पिपलाद हा अवतार म्हणजे शंकराचा अवतार. तर म्हणूनच शनिदेव जन्मल्यापासून 16 वर्ष वयाचे बालक, मग ती युवती असेल किंवा युवक असेल त्याच्या राशीला येत नाहीत किंवा लहान मुलाला ते त्रास देत नाहीत. याला पिपलादाने ते वरदान मागून घेतलेलं आहे. कारण मी जे अनाथपणाचं दुःख भोगलं, मी जे लहानपणी मी यातना सहन केल्या, उपवास सहन केले, आई-वडील नसल्यामुळे माझे जे शारीरिक, मानसिक म्हणजे अतिशय बेकार अशी अवस्था किंवा हाल झालेले आहेत. ती हाल इतरांना होऊ नये म्हणून पिपलादांनी तो आशीर्वाद शनिदेवाकडून मागून घेतलेला आहे. आणि हे पिपलाद म्हणजे शंकरजी यांचा दुसरा अवतार. तिसरा अवतार आहे नंदी अवतार. नंदी बैल शंकरजीचं वाहन आहे. नंदी म्हणजे साक्षात नंदी म्हणजे शंकरजीचं वाहन आणि नंदी बैल म्हणजे कर्म का प्रतीक आहे. नंदी कर्म का प्रतीक. कर्म म्हणजे जे कष्ट करतात किंवा मेहनत करतात, प्रयत्न करतात या सगळ्यावर शंकराची कृपा असते आणि नंदी देवाची पण कृपा असते. परंतु ते कर्म करताना त्यांनी त्यांची नियती साफ ठेवली पाहिजे आणि भगवंतावर आपले जे इष्ट भगवान असेल त्याच्यावर अनन्यसाधारणपणे विश्वास असला पाहिजे आणि स्वतःला शरण गेलं पाहिजे भगवंताच्या पायाशी. त्यावेळेला कायकवे कैलास संत महात्मा बसवेश्वर यांचं जे वाक्य आहे, कायकवे कैलासा म्हणजे कष्ट हाच परमेश्वर. तर हा कष्टाचा महिमा वर्णन करणारं किंवा कष्टाची महती सांगणारा असा हा नंदीचा
अवतार आहे. त्यानंतरचा अवतार आहे भैरव अवतार. भैरव अवतार हा अतिशय उग्र अवतार असं म्हटलं जातं आणि शंकरजीचा पूर्ण अवतार म्हटलं जातं. ज्या वेळेला शंकरजी क्रोधित होतात, शंकरजींना खूप खूप राग येतो. अगोदर तर राग भोळा शंकर म्हटलं जाते, त्यांना रागच येत नाही. पण आला तर काही खरं नाही. मग तिसरा डोळा उघडला शंकराने की भस्म झाल्याशिवाय अगदी दुनिया भस्म, पूर्ण विश्व, ब्रह्मांड, गॅलेक्सी जितकं काही आहे ते सगळं, कारण त्यांनीच निर्माण केलं. हे सगळं त्यांनी अगदी क्षणाच्या आत सगळं भस्म करू शकतात किंवा पुनर्निर्मित करू शकतात, इतकी पॉवर आहे. भगवान शंकर, शिवा इज, व्हॉट इज शिवा? लॉर्ड शिवा. शिवा इज दी power of whole universe. And while Mata Parvati is the energy of whole universe. तर भगवान शंकर हे ह्या विश्वातली पॉवर आहेत, पूर्ण ताकद आहेत, किंवा शक्ती आहेत. आणि एनर्जी, एनर्जी म्हणजे माता पार्वती आहेत. हा शिव आणि शक्तींचा जो खेळ आहे तोच हा प्रपंच आहे. आणि आपल्या देहाचे पिता आपले आईवडील आणि आपल्या जो देहामध्ये आत्मा आहे तर त्या आत्म्याचे पिता म्हणजे भगवान शंकर आणि आपल्या आत्म्याची माता म्हणजे आदिमाया आदिशक्ती जगदंबा पार्वती. तर आपल्या सगळ्यांचे मम्मी पप्पा म्हणूया किंवा आई बाबा म्हणूया, हे कोण आहेत? भगवान शंकर आणि माता पार्वती आहेत. म्हणजे आपल्या जीवाचे माता पिता. शरीराचे माता पिता म्हणजे आपल्या ह्या आपला जो अवतार आहे धर्तीवरचा ते आपले आईवडील जे आता साक्षात रूपे आपल्याला दिसतात ते, आणि जीवात्म्याचे आई बाबा म्हणजे शंकर आणि पार्वती. यू गॉट इट? ओके. तर अशा रीतीनं नंदी अवतार. त्यानंतरचा सॉरी भैरव अवतार झाला. भैरव अवतार हा उग्र किंवा रागीट, सगळ्यात म्हणजे क्रोधायमान असा अवतार असा समजला जातो भैरव अवतारचा. आणि पूर्ण अवतार म्हणजे साक्षात शंकरच पूर्ण, त्यात कुठलंही कमी जास्त नाही, अगदी भगवान शंकरच पृथ्वीवर आले तसा अवतार म्हणजे भैरव अवतार. त्यानंतरचा पाचवा अवतार आहे अश्वत्थामा. अश्वत्थामा महाभारतातले अश्वत्थामा. आणि हे सप्त चिरंजीवी जे आहेत म्हणजे अमर, ज्याला अमरतेचं वरदान मिळालेलं आहे, म्हणजे कधीही मरण नाही. आज मितीला सुद्धा अगदी आत्ताच्या दिवसात सुद्धा म्हणजे अश्वत्थामा ही जिवंत आहेत आणि धर्तीवर इतरत्र कुठेही फिरत असतात. त्यांचं भ्रमण कुठेही होऊ शकतं. जसे की हनुमानजी आहेत, बिभीषण आहे, हे सप्तचिरंजीव आहेत ना, त्यातलेच हे अश्वत्थामा सुद्धा एक सप्तचिरंजीव आहेत, त्यांना मरण नाही. त्यानंतर सहावा अवतार आहे वीरभद्र अवतार. हा सुद्धा अवतार अगदी रागात, क्रोधास. भैरव अवतार आणि वीरभद्र अवतार हे डेंजर म्हणजे महादेवाचं क्रोधायमान रूप, म्हणजे तांडव. तांडव महादेव कधी करतात? राग आल्यावर अगदी. त्यामुळं ना बरेच परिवर्तन ज्या ज्या वेळेला व्हायचं असतं, क्रांती किंवा बदल होणार असतो, तर त्यावेळेला महादेवजी तांडव करतात. सध्या 2025 हे जे वर्ष चालू आहे हे सुद्धा तांडव आहे. म्हणजेच कल्की भगवानजी यांचा अवतार पृथ्वीवर झालेला आहे. आणि या आज मितीला जे दुष्ट किंवा अधर्मी लोक आहेत, जे सज्जनांना त्रास देत आहेत, त्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू पृथ्वी तलावर आलेले आहेत 29 मार्च रोजी, म्हणजे 29 मार्च 2025 रोजी. आणि त्यामुळंच यावर्षी असे बदल म्हणजे बऱ्याच घटना अशा उथलपालत म्हणजे अगदी समुद्र मंथन झाल्यासारख्या गोष्टी घडत आहेत. याचं कारणच की आता क्रांती आणि काहीतरी चांगलं घडणार आहे. कारण कलियुग हे संपून आता सत्ययुग, कारण 4 युग असतात, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. तर कलियुगाचा अंत आणि आताचा जो काळ आहे तो शुद्धीकरणाचा काळ आहे. साधारणतः 2032-33 पासून अगदी रामराज्य आल्यासारखं येणार आहे. आणि तर
असे ज्या ज्या वेळेला बदल होतात त्यावेळेला वीरभद्र अवतार. आता वीरभद्र अवतार कधी? तर दक्ष राजा. दक्ष म्हणजे माता पार्वतीचे वडील. यांच्या घरी यज्ञ होता आणि त्यांनी सगळ्या कन्या, त्यांच्या जितक्या कन्या आहेत त्यांना आमंत्रण दिलतं, परंतु माता पार्वतीला आमंत्रण त्यांनी दिलेलं नाही. कारण प्रेस्टीज पॉइंट, प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून. कारण दक्ष हे राजा होते आणि महादेवजी विश्वाचे स्वामी आहेत, पण ते त्याची जावई आहेत, त्याची किंमत त्यांना माहीत नव्हती. त्यांना काय वाटायचं महादेवजी म्हणजे भस्म धारण करणारे, हातात कुठली अंगठी नाही किंवा गळ्यात लॉकेट नाही किंवा असं ऑर्नामेंटल नाही, म्हणजे फिजिकल देखावा कुठला महादेवजीचा नव्हता. भस्म लावायचे ते आणि पार्वती माता पण साध्या राहायच्या अगदी. तर हे गरीब लोक आहेत, यांना आपल्या कार्यक्रमात बोलवायचं नाही, कारण आपल्या घराची प्रतिष्ठा जाईल. म्हणून स्वतःच्याच मुलीला त्यांनी आमंत्रण दिलेलं नसतं. परंतु माता पार्वतीला वाटतं, की त्या धावपळीत मला आमंत्रण द्यायचं, माझे वडील बाबा विसरले असतील, म्हणून न बोलवता माता पार्वती त्या यज्ञाला जाते, माहेरचा कार्यक्रम म्हणून. परंतु तिथं गेल्यावर तिच्या ज्या बहिणी, सख्ख्या बहिणी आहेत, त्या कुणीही तिला बोलत नाहीत. कारण हिला गरीब समजत असतात किंवा ही ती गरीब आहे. कारण तिच्या अंगावर कुठलं ऑर्नामेंट म्हणजे दागिने नाहीत, साधं राहणी आहे, साधी साडी घातलेली वगैरे, वगैरे. त्यामुळं तिचा अपमान होतो. म्हणून ती आईकडे जाते. पण आई पण नाक मोरडून तिकडं जाते. आई पण तिला म्हणजे किंमत देत नाही. शेवटी वडिलाकडे जाते. पण वडील पण तिला म्हणतात, "तू का आलीस इथं आमचा कमीपणा करायला?" असं तसं म्हणून तिला बोलतात. म्हणजे भौतिक युगात, आत्ताच्या युगात जे आपण काय बोललाशी वरल्या रंगा, ऊस डोंगा परे रस नाही डोंगा. आपण माणसाचं मन न बघता त्याची श्रीमंती, त्याच्या अंगावरचे भरजरी कपडे बघितले जातात किंवा त्याची श्रीमंती बघितली जाते. परंतु त्याचं मन किती श्रीमंत आहे, तो किती मानवतेला धरून आहे, हे कोणी पाहत नाही आजच्या काळात सुद्धा. आणि त्याचप्रमाणे माता पार्वतीला पण वागणूक मिळाल्यामुळं त्यांनी यज्ञात उडी घेऊन स्वतःला संपवलेलं आहे. मला असलं जीवन अपमानित नको रे बाबा. स्वतःच्या घरात अगदी आई-वडील पण मला किंमत देत नाहीत. माझ्या भगिनी मला विचारत नाहीत. या जगण्याला अर्थ नाही, म्हणून तिनं रागामध्ये त्या स्वतःच्याच वडिलाच्या यज्ञामध्ये उडी घेऊन स्वतःला संपवलेलं आहे. आणि ही गोष्ट ज्यावेळेला शंकरजींना कळाली, तेव्हा त्यांचा राग इतका अनावर झाला. त्यांनी त्या जटा सोडल्या आणि जोरात आपटायला सुद्धा म्हणजे सुरुवात केलेली आहे. आणि त्या जटा आपटल्यानंतर त्या जटेतून जे प्रकट झालेले आहेत, ते म्हणजेच वीरभद्र अवतार. आणि मग वीरभद्र येऊन त्या दक्षाचा कसा यज्ञाचा विध्वंस केला, दक्षाची कशी मान उडवून टाकली, दक्षाला कसं मारून टाकलं, पुन्हा आशीर्वाद देऊन त्याला मग पुन्हा गाढवाचं तोंड वगैरे बसवलेलं आहे, ही कथा आहे. तर हा जो अवतार आहे, तो म्हणजे वीरभद्र अवतार. म्हणजेच क्रोध, शंकरांचा क्रोध दर्शविणारा असा अवतार. त्यानंतरचा 7वा अवतार आहे ग्रहपती अवतार. त्यानंतर 8वा अवतार आहे हनुमानजी अवतार. आता हे हनुमानजी म्हणजेच हनुमंत आहेत किंवा बजरंगबली आहेत. आपण रामायणामध्ये हनुमानाविषयी ऐकलेलं आहेच. तर हे हनुमानजी अंजनीच्या पोटी जे आलेले आहेत, ते सुद्धा शंकराचा पूर्ण अवतार म्हटलं जातं आणि हे सुद्धा सप्त चिरंजीवापैकी आहेत. म्हणजे आज रासमितीला सुद्धा हनुमानजी पृथ्वी तलावर आहेत. कारण हे चांगले लोक किंवा चांगले आत्मे किंवा देवरूप असल्याशिवाय हे सगळं संसार चलत नसतो. जगात वाईट जसं आहे तसं चांगलं बी आहे. थोडं जरी असलं तर हरकत नाही, पण चांगलं आहे. म्हणून हे जग चाललेलं आहे. आणि हनुमानजी आणि अश्वत्थामा सुद्धा हे चिरंजीव रूपात आज मितीला पण पृथ्वी तलावर आहेत. आणि सीतेचा शोध घेण्यासाठी मुख्य कार्य काय होतं? रामाची भक्ती करणे, म्हणजे रामभक्त हनुमान. म्हणजे स्वतःच नाव नाही घेतलं तर चालतं हनुमानजींना, पण जय श्रीराम म्हटलं पाहिजे. आणि जय श्रीराम म्हटल्यावर ते खुश होऊन जे आशीर्वाद देतात. आणि हनुमानजी हे पृथ्वी तलावरची जिवंत देवता आहे, अश्वत्थामा हनुमान. त्यामुळे इतर देवतापेक्षा हनुमानजी खूप लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला शक्ती, बल, ओज, तेज, बल, संपत्ती जे मागल ते देतात. कारण त्यांच्याकडे अष्टसिद्धी आहेत. अष्टसिद्धी म्हणजे 8 प्रकारचे वरदान त्यांनी देऊ शकतात. कसे की लहान, अनिमा, गनिमा हे जे त्यांच्या सिद्धी आहेत, म्हणजे लहान होणं, मोठं होणं किंवा लक्ष्मी स्वरूप होणं, म्हणजे काय मागल ते भक्ताला ते देऊ शकतात. तर हा हनुमानजीचा अवतार सुद्धा शंकरजीचा पूर्ण अवतार समजला जातो. त्यानंतर 9वा अवतार जो आहे 9वा अवतार शंकरजीचा,
तो ऋषी दुर्वास अवतार. 9वा अवतार कुठला? दुर्वास ऋषींचा. दुर्वास ऋषी हे अतिशय रागीट होते असं म्हटलं जातात, किंवा जमदाग्नी ऋषी झालं, हे रागीट होते. कारण त्यांच्याकडं तपाच्या तपश्चर्येची खूप त्यांच्याकडे ताकद असायची. त्यामुळे हे लोक त्यांच्याकडे एक प्रकारचा घमंड आलेला. त्यांना थोडा जरी इगो दुखावला त्यांचा गेला तर ते लगेच शाप देत असत. त्यानंतर 10वा अवतार आहे वृषभ अवतार. त्यानंतर 11वा अवतार अवधूत अवतार. अवधूत म्हणजे गुरु दत्तात्रयाचा. म्हणजे आत्रेय ऋषींच्या घरामध्ये जे दत्त बाळ जन्मलेलं आहे तो अवतार म्हणजे अवधूत. अवधूत चिंतन म्हणजेच गुरुदेव दत्तजी यांचा अवतार. त्यानंतर 12वा अवतार जो आहे हे कृष्ण दर्शन अवतार. कृष्ण दर्शन म्हणजे श्री कृष्णाच्या पूर्ण लीला गोकुळ दाखवल्यासारखं तसा अवतार. आणि 13वा अवतार जो आहे भिक्षुवर्य अवतार. भिक्षुवर्य म्हणजे अगदी लहान बालकाचा जे भिक्षापात्र घेऊन हिंडतात त्या अवतार. त्यानंतर 14 आहे यतीनाथ अवतार. 14वा जो अवतार आहे तो यतीनाथ अवतार. 15वा अवतार आहे सुरेश्वर अवतार. कुठला? सुरेश्वर अवतार. त्यानंतर 16वा अवतार आहे किरात अवतार. त्यानंतर 17वा अवतार आहे ब्रह्मचारी अवतार. ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मचर्य जीवनाचं पालन जे करतात तशा पद्धतीचं जीवन जगून जगाला आदर्श दाखवण्यासाठी भगवान शंकरांनी ब्रह्मचारी अवतार घेतलेला आहे. म्हणजे हनुमानजी सारखं थोडक्यात. आणि 18वा अवतार आहे सुनट नर्तक अवतार. सुनट नर्तक अवतारामध्ये भगवान शंकरजी आपले 18 डमरूचे 18 प्रकारे काढून नृत्य करत असतात. तर तो अवतार म्हणजे सुनट नर्तक अवतार. आणि 19वा अवतार जो आहे तो शेवटचा शंकरजीचा अवतार म्हणजे यक्ष अवतार. यक्ष राजा किंवा यक्षांचा अवतार घेऊन शंकरजीने जो घेतलेला आहे तो त्यांचा 19वा अवतार आहे. तर मित्रांनो, आज आपण सोमवती अमावस्येचं औचित्य साधून शंकरजीच्या चरणाशी फूल नाही तर फुलाची पाकळी आपण अर्पण केलेली आहे. आपल्या त्यांचा जो अवतार आहेत शंकरजीचे 19 अवतार यांचे मोडक्या तोडक्या ह्याच्यात वर्णन करून आपण शंकरजीची एक सेवा, शंकरजीची एक भक्ती म्हणून एक पुष्प किंवा एक पाकळी शंकरजींना आपण आपल्यातर्फे अर्पण केलेली आहे. आणि शंकरजी आपले हे जे फूल आहे, फुलाची पाकळी आहे, यातील श्रद्धा बघून नक्कीच म्हणजे शंकरजींनाही आवडेल. आपलं जरी म्हणजे आपलं कसं आपण जे योगी लोक आहेत किंवा संत महात्मे जे आहेत त्यांनी शंकरजीचे जे तांडव असेल किंवा त्यांचे जे आहे मंत्रतंत्र आहेत हे पूर्णतः बोलून, परंतु आपल्या मोडक्या तोडक्या वाणीमध्ये आपण शंकरजीच्या अवतारांचं वर्णन करून हे एक छोटंसं पुष्प शंकरजींना अर्पण केलेलं आहे. आणि ते नक्कीच शंकरजी आपले गोड मानून घेतील. आणि आय होप ऑल ऑफ यू गाईज understand today's topic very well, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. And friends, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon, and you have 4 options. Out of these 4 options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments.
Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambhu. Jai Shiva. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya.